श्रींचा प्रसाद. केशवपूरच्या शाळेत आज समारंभाची तयारी जोरात सुरू होती. मधल्या पटांगणात टोले जंग मंडप घातला होता व त्याची नयनरम्य सजावट केली होती. प्रवेशद्वारात केळीच्या खुंटांची शोभिवंत कमान उभी केली होती आणि तिच्यावर सुस्वागतमचा फलक लावण्यात आला होता. कमानीच्या आतल्या बाजूला फळ्यांची बैठक मांडली होती आणि त्या बैठकीवर गीतापूरहून मुद्दाम बोलवलेले वाजंत्री आपल्या सनई चौघड्याची करामत दाखवीत बसले होते. समारंभ शाळेत होत असला तरी तो केवळ शाळेचाच समारंभ नव्हता. कलामंडळ, मित्रसमाज, नाट्यसंघ, राजहंस संगीत विद्यालय अशा सर्व संस्थांनी या समारंभात पुढाकार घेतला होता. लहान थोर नागरिकांची गर्दी जमू लागली होती आणि ज्याला त्याला पुढची जागा हवी होती. ही धडपड आवरण्यात स्वयंसेवकांची चांगलीच दमचक्की होत होती. समारंभासाठी नाईक काका बहिणाताईंना मुद्दाम बोलवून आणले होते. काशाक्कांना घेऊन ती दोघे टांग्यातून उतरली. पांढरे स्वच्छ जरीचे पातळ नेसून वर भरगच्च जरीची बदामी रंगाची शाल पांघरलेल्या थकल्या भागलेल्या काशाक्का बहिणाताईचा हात धरून मंडपात जाऊ लागल्या तेव्हा स्त्री समूहाच्या कौतुकपूर्ण नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या. वहिनीसाहेबही आपल्या श्रीमंतीचा दाखवता येईल तितका थाट दाखवीत आल्या, पण त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत काशाक्का आणि बहिणाताईंसाठी खुर्च्या राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्यावर त्यांना बसवण्यात आले. वहिनीसाहेबांना खुर्चीच मिळेना. दुसऱ्या दोघी वकिलणींनी अडवलेल्या 2 खुर्च्यातच त्यांना दाटीवाटीने बसावे लागले. सफेद खादीचा पोशाख करून पंडित उर्फ मास्टर पंडितराव सभामंडपात येऊन दाखल झाले तेव्हा प्रेक्षक समुदायाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून त्यांचे स्वागत केले. पंडितने मस्तक नमवून व हात जोडून त्या स्वागताचा स्वीकार केला व चालकांनी दाखवलेल्या अध्यक्षांशेजारच्या खुर्चीवर तो विराजमान झाला. त्याच्या स्वागतार्थ टाळ्या झडल्या तेव्हा अक्का आणि बहिणाताई पदराच्या कोपऱ्याने डोळ्यांच्या कडा कोरड्या करताना दिसल्या आणि त्यांच्या चर्येवर कृतार्थतेचे समाधान विराजमान झालेलेही दिसले. त्याच्या उलट वहिनीसाहेबांच्या कपाळावर आठ्याच आठ्या भरल्या आणि काय मेली माणसे, एखाद्याला डोकीवर घेऊन नाचायला लागली की लागली, वारकरी पोरटते काय आणि त्याचा उदो उदो चालवलाय काय, असे त्यांचे उद्गार त्यांच्या शेजारणींनी ऐकले. राव बहादूर श्री जगद्गुरू स्वामींना घेऊन आले तेव्हा त्यांना सर्व सभागृहाने उत्थापन दिले. मुलींनी स्वागतगीत म्हटले. वहिनीसाहेबांची बेबी त्या मुलीत होती. एक बाई खवचटपणाने वहिनीसाहेबांना म्हणाल्या, बेबीला बरी बाई परवानगी दिलीत वारकऱ्याचं स्वागतगीत म्हणायला. चालकांनी स्वागतपर भाषण केले. दुसऱ्या एका उत्सव प्रवर्तकांनी मास्टर पंडितरावांचा केशवपुरशी असलेला ऋणानुबंध सांगून गायनाभिनयात त्यांनी प्रावीण्य किती कष्टासायासाने मिळवले तो पूर्वेतिहास निवेदिला आणि मास्टर पंडितरावांचा नावलौकिक झाला तो पर्यायाने आपल्या केशवपूरचाच झाला असेही दडपून दिले. ह्या आपल्या कलासंपन्न ग्रामबंधूचा गौरव करण्यात अखिल केशवपूरचे एकमत झाले आणि म्हणूनच हा सुयोग आला असे सांगून हा समारंभ साजरा करण्यास श्रीमद जगद्गुरू स्वामी महाराज लाभल्याबद्दल स्वतःचे सानंदाभिनंदन त्यांनी करून घेतले. नंतर सर्व संस्थांतर्फे जगद्गुरूंना आणि मास्टर पंडितरावांना हार घालण्यात आले. संपन्न गावकऱ्यांनी वैयक्तिक आहेर आणले होते ते श्रींच्या हस्ते पंडितरावांना देण्यात आले. कोणी जरीचा फेटा दिला, कोणी अंगठ्या दिल्या, कोणी रौप्य पात्रे दिली तर कोणी दिलरुब्यासारखी वाद्ये देऊन पंडितरावांच्या कला नैपुण्याबद्दल आपणाला वाटणारे कौतुक प्रदर्शित केले. ह्यानंतर श्रींनी आशीर्वादाचे भाषण केले. ते म्हणाले, केशवपूरच्या नागरिकांनी आपल्या ग्रामबंधूचा केलेला सत्कार पाहून आम्हाला परम संतोष झाला. पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात आणि पुष्कळदा तसा अनुभव येतोही. जगात मान्यता पावलेल्या व्यक्तींबद्दल त्यांच्या आप्तपरिवारात आणि ग्रामस्थात अनादराचे आणि उपहासाचेच उद्गार पुष्कळदा ऐकू येतात.
वास्तविक गुणवान माणसाला बाहेरच्या प्रशंसेपेक्षा घरच्या कौतुकाची अपेक्षा असते आणि नेमकं तेच त्याच्या वाट्याला येत नाही. पण गायनाभिनयपटू पंडितराव ह्या दृष्टीने भाग्यवंत आहेत. स्वतःच्या घरात झालेला हा त्यांचा गौरव खचित आल्हाददायक आहे आणि हा गौरव झाल्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन तर करतोच, पण ही गुणग्राहकता व्यक्त केल्याबद्दल केशवपूरच्या नागरिकांनाही आम्ही धन्यवाद देतो. राव बहादुरांकडून थोड्या वेळापूर्वी पंडितरावांचा जो पूर्वेइतिहास आम्हाला कळला, त्यावरून केशवपूरने बालपंडितला ज्या सहृदयतेने वागवायला हवे होते त्या सहृदयतेने वागवलं नव्हतं असं दिसतं. नकळत का होईना केशवपूरकडून प्रमाद घडला. पण प्रमाद घडल्यावर सुद्धा त्याची जाणीव न ठेवण्याचा निगरगट्टपणा केशवपुरात नाही. झालेल्या प्रमादाचं परिमार्जन करण्याची कर्तव्यबुद्धी ह्या नगरीत आहे, ह्याबद्दल तिला धन्यवाद दिलेच पाहिजेत. केशवपुरस्थ सज्जनांनो, कलेचा गौरव ग्रामस्थांनीच करावा आणि त्रयस्थांनी करू नये असं नाही. उलट कला ही ईश्वरी देणगी आहे किंवा कला हाच ईश्वर आहे, म्हणून तिची पूजा करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ह्या कामी तुम्हा नागरिकांशी सहभागी होणं भद्रभुवन पीठालाही आपलं कर्तव्य वाटतं. त्या पीठाच्या वतीनं गायनाभिनयपटू पंडितरावांना श्री चंद्रमौलीचा प्रसाद म्हणून कुमार किन्नर ही पदवी आणि श्रीफलसहित महावस्त्र देण्यात येत आहे. ह्या चंद्रमौली प्रसादाने कुमार किन्नर पंडितरावांना दीर्घायुरारोग्य आणि वर्धमान यश प्राप्त होवो असा आम्ही आशीर्वाद देतो. श्रींच्या कारभाऱ्यांनी पदवीपत्र आणि प्रसाद पुढे आणून ठेवला आणि श्रींनी तो पंडितरावाला दिला. त्या प्रसंगी प्रेक्षकांनी फिरून टाळ्यांचा कडकडाट केला. श्रींचे भाषण पुढे चालू झाले. ह्या प्रसंगी आम्ही उपदेशपर 4 शब्द सांगावे अशी इच्छा केशवपुरस्थ शिष्यवृंदानं प्रदर्शित केली आहे. तिला अनुसरून एकच वाक्य सांगावंसं वाटतं की त्यांनी आपल्या मुलांच्या विद्यादानाचा प्रश्न सोडविताना कुमार किन्नर पंडितरावांचं उदाहरण सतत स्मरणात ठेवावं. आपल्या मुलांना शाळेत पाठवलं की आपलं कर्तव्य संपलं असं पालकांना वाटतं आणि शाळेत येणाऱ्या मुलांना ठराविक पुस्तके पढवणं एवढंच आपलं काम असं शिक्षकही समजतात. पण सर्व झाडांना एकाच प्रकारची फुले फळे येत नाहीत. प्रत्येक झाडाचा प्रकृतीधर्म वेगळा असतो आणि त्या प्रकृतीधर्माची जाणीव ठेवून झाडांची निगा ठेवली तरच ती आपला फलपुष्पसंभार निर्माण करतात. आम्रवृक्ष कुंडीत लावून ठेवायचा अट्टहास करायचा आणि तो फोफावला नाही की त्याला निकामी ठरवून त्याची अवहेलना करायची, असा प्रकार पुष्कळ मुलांच्या बाबतीत घडतो. ह्या कुमार किन्नराच्या बाबतीत तसा घडला. ह्याची प्रकृती शब्दपंडिताची नसून कलापंडिताची आहे हे स्पष्ट दिसत असून कोणी पाहिलं मात्र नाही. अर्थातच त्याच्या कलाप्रकृतीला पौष्टिक वातावरण मिळू शकलं नाही. ह्याच्या ठिकाणचा कलेचा अंकुर उपेक्षेच्या खडकावर लावण्यात आला. तिथं तो वास्तविक करपूनच जायचा, पण मुळातच तो जोरकस असल्यामुळं जीव धरून राहिला आणि भगवंताची कृपा म्हणून अनुकूल भूमी प्राप्त होऊन त्याचा कौतुकास्पद विकास झाला. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ज्याच्यावर आहे अशा पालक शिक्षकांनी ह्या कुमार किन्नर पंडितची आतापर्यंतची जीवनकथा अभ्यासावी, म्हणजे आपण चुकतो कुठं ते त्यांचं त्यांनाच कळून येईल. मुलांचं शिक्षण म्हणजे ठराविक मुदतीत ठराविक पुस्तकं वाचून घेणं आणि त्यांना पंत म्हणजे कारकून किंवा शिक्षक बनवणं अशी समजूत होऊन बसली आहे. आमच्या मुलांच्या पालक शिक्षकांचा मतिबंदपणाच त्या समजुतीला कारण आहे असं आम्ही म्हणत नाही. आजच्या शासन संस्थेनं निर्माण केलेली समाजव्यवस्थाही त्याला कारणीभूत आहे. पण आता ही समाजव्यवस्था बदलून अधिक सुखकारक अशी नवी व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. ह्या नव्या व्यवस्थेत नुसते पंत असून भागणार नाही. विविध विद्याकलातले पंडित ह्यापुढे अधिकाधिक निर्माण व्हायला पाहिजेत. पंतांचं पीक फार झालं, आता व्यवसाय पंडिताची, कलापंडितांची निर्मिती व्हायला पाहिजे आहे. टिळक, आगरकर, रानडे, गोखले, कर्वे, परांजपे आणि भाऊराव पाटील असे लोकसेवक राष्ट्राला हवेत. तसेच वेलणकर, वालचंद आणि किर्लोस्कर ओगले भारतवर्षात अधिकाधिक निपजले पाहिजेत.
त्याचप्रमाणे देवल परशुरामरावांसारखे कसरतपटू, देवधर नायडूंसारखे क्रीडापटू, बखले पलुस्करांसारखे गायनाचार्य, बालगंधर्व दात्यांसारखे नटवर्य, बाबूराव शांतारामसारखे चित्रपट दिग्दर्शक, धुरंधर देऊसकरांसारखे चित्रकार आणि फडके करमरकरांसारखे शिल्पकार देखील निर्माण व्हायला पाहिजेत. उद्योगधंदे राष्ट्राचं सांपत्तिक सामर्थ्य वाढवतात आणि कला राष्ट्राच्या संस्कृती विकासाच्या निदर्शक ठरतात. आपलं राष्ट्र हरेक क्षेत्रात अग्रेसर व्हावं अशी महत्त्वाकांक्षा धरून हरेक विषयातले पंडित आपल्यामध्ये उत्पन्न होतील अशी आपण दक्षता घ्यायला पाहिजे. कोण कशात पंडित होईल हे हेरण्याचं काम पालक शिक्षकांचं. एकाला एक गोष्ट आली नाही म्हणूनच त्याला काहीच येणार नाही असा निष्कर्ष काढता कामा नये. एक येत नसेल तर दुसरं शिकलं पाहिजे आणि दुसरं येतंही, हे ह्या कुमार किन्नराने स्वोदाहरणानं सिद्ध केलं आहे. शुद्ध कसं बोलावं आणि शुद्ध कसं लिहावं हे शिकवणारं व्याकरण आणि त्रैराशिकातलं समव्यस्त समजत नाही एवढ्या एकाच गोष्टीवरून पंडितला दगड ठरवण्यात आलं आणि त्याला विद्या येणं अशक्य मानलं गेलं. पण त्याच दगड पंडितनं गायन म्हणजे साक्षात सामवेदच आपल्या कंठात भरून ठेवलेला आज तुम्ही पाहता. नागरिक सज्जनांनो, मुलं म्हणजे उगवते अंकुर. कोणता अंकुर कोणत्या भूमीवर जोराने फोफावेल हे ओळखून तिथेच तो लावला पाहिजे. न मानवणारी भूमी म्हणजे त्याच्यापुरती खडकासारखी. त्या खडकावर तो अंकुर फोफावणार तर नाहीच, पण करपून जाण्याचं भयही आहे. तुमच्यापैकी पुष्कळ जण आंग्ल भाषा अभ्यासलेले आहेत. त्या भाषेतलं एक सुभाषित तुम्हाला परिचित असेल. गोल खोबणीत चौकोनी खुंटी, स्क्वेअर पेग इन राऊंड होल असा त्याचा आशय आहे. गोल बैठकीत चौकोनी ठोकळा ठोकायला लागलं की बैठक फुटते आणि ठोकळाही चिमतो. बुद्धीचा कल न ओळखता त्याला विसंगत असलेल्या विषयाशी तिची जखडबंदी करणं हेही असंच अहित परिणामी ठरतं. म्हणून आम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की तुम्ही आपले अंकुर खडकावर लावू नका. गोल खोबणीत चौकोनी खुंट्या ठोकण्याचा अव्यापारेषु व्यापार करू नका. कुमार किन्नर पंडितराव, तुम्हालाही एक दोन गोष्टी सांगून आम्ही आमचं भाषण पुरं करतो. तुम्ही कष्टासायासाने संपादन केलेली विद्या सदैव ताजी टवटवीत ठेवा. गाता गळा हे बोधवचन सदैव स्मरणात ठेवा. आम्ही पुष्कळ कलावंत असे पाहिले आहेत की त्यांनी एकदा जे काही कमावलं त्यात पुढं कणभराचीही वाढ केली नाही. आपण मिळवलं त्यानं आपले हात गगनाला पोचले अशा दर्पानं ते मिरवू लागले. साहजिकच ते मागे पडले. विद्या ही अमर्याद असते. कितीही घेतली तरी ती संपत नाही. म्हणून प्रत्येकानं जन्मभर विद्यार्थी राहिलं पाहिजे. नित्य नवं काहीतरी शिकण्याचा क्रम ठेवला पाहिजे. तुम्ही आज पंडित झाला आहात तरी पण अधिकाधिक शिकून आपणाला पंडित शिरोमणी व्हायचं आहे असं ध्येय तुम्ही आपल्या डोळ्यांपुढे ठेवलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. गायनाभिनयाचा हेतू जनमनरंजन हा असला तरी अधमरंजनासाठी तुम्ही आपली कला राबवू नका. तुमच्या गीतांनी सज्जनांचं रंजन व्हावं, पराक्रमाला स्फूर्ती मिळावी, दुःखितांना दुःखाचा विसर पडावा. भारतवर्षाचं मांगल्य खुलवून दाखवण्यासाठीच तुमच्या कलेचा विकास व्हावा. भगवान चंद्रमौली तुम्हाला सन्मार्ग दाखवील, तुम्हाला विभव कीर्ती प्राप्त करून देईल असा आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊन आमचं भाषण पूर्ण करतो. श्रींचा आशीर्वाद मिळाल्यावर कुमार किन्नर पंडितराव बोलायला उभे राहिले. त्यांचा कंठ दाटून आला होता. डोळेही पाणावलेले दिसत होते. श्रीमंत जगद्गुरू महाराज, एवढा एक शब्द उच्चारून ते थांबले. मनात उचंबळणाऱ्या भावना शब्दांना अवसरच देत नव्हत्या. त्या भावनांना प्रयासाने आवरून त्यांनी भाषण सुरू केले. ह्या प्रसंगी काय बोलावं हेच मला कळेनासं झालं आहे. आपण माझा एवढा गौरव करण्यासारखं महत्कार्य माझ्याकडून कोणतं झालं हेच मला कळत नाही. आपण केलेलं हे कौतुक माझ्या पराक्रमाचं नसून
तुमच्या काशाक्कांच्या पंड्यावरील लोभामुळे झालेला आहे हे मला कळतं, आणि हा आपला लोभ सदैव कायम राहावा एवढीच माझी प्रार्थना आहे. श्रींच्या आज्ञेप्रमाणे आजन्म विद्यार्थी राहून कलोपासना करीन आणि श्रींनी दाखवलेल्या मार्गानंच मी माझी विद्या राष्ट्राच्या आणि सज्जनांच्या सेवेला वाहीन. श्रींची कृपा आणि शुभाशीर्वाद मला सदैव असावा अशी माझी श्रीचरणी प्रार्थना आहे. आपले चिमुकले भाषण संपवून पंडितराव खाली बसू लागताच, "आहो, आमची एक प्रार्थना पूर्ण करा की, गाणं म्हणा एक," असा एक आवाज प्रेक्षक समुदायातून उमटला. पंडितरावाला हसू आले. "गाणं म्हणा. चंद्रशेखरमधलं तुमचं ते पेटंट जय 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 भरतभूमी होऊन जाऊ दे," असे संदेशावर संदेश येऊ लागले. श्रींनीही हसून त्या लोकाग्रहाला पुष्टी दिली. तेव्हा दुसरा इलाजच राहिला नाही. पंडितरावांनी उभे राहून गाणे म्हटले. सभा संपून लोकांची पांगापांग झाली तरी पंडितरावांची सुटका होऊ शकली नाही. त्यांच्याभोवती इष्टमित्रांचा आणि मौजबघ्या लोकांचा घोळका पडला होता. वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणवून घेणारे एक दोघे त्यांना त्यातच काही प्रश्न विचारून मुलाखत लिहिण्याची सामुग्री गोळा करीत होते. त्यांच्या स्वाक्षरीसाठी आपल्या वह्या पुढे ढकलण्याची विद्यार्थी विद्यार्थिनींची अहमहमिका चाललीच होती. "बहिणाताई, आता एक मागणं आहे देवाजवळ." घरी जाताच हुश्य करीत बसता बसता काशाक्का उद्गारल्या. "पंडितचं लगीन लवकर होऊ दे हेच ना?" बहिणाताईने हसून विचारले. "छे ग, त्याबद्दल देवाला गळ कशाला घालायला हवी? एकाहून एक सुरेख मुली मी तू करीत त्याला माळा घालायला येतील. त्याबद्दल मला मुळीच काळजी नाही. मला देवापाशी मागायचं ते मरण. आजचा हा सोहळा डोळ्यांपुढं ताजा आहे तवरच ते कायमचे मिटावेत असं वाटतंय बघ मला." "काय अभद्र बोलताय अक्का ह्या आनंदाच्या वेळी? खडकावरला अंकुर आत्ता कुठं फोफावायला लागलाय. अजून त्याला फुलंफळं यायची आहेत, ती येऊ देत, नि मग आहेच की जायचं. कोण अमरपट्टा घेऊन आले जगात? पंडित घरी आल्याबरोबर दृष्ट काढ बरं का त्याची, नाहीतर विसरशील. कोणाच्या नजरा कसल्या असतात त्याचा नेम नाही. ती वहिनीसाहेब कशी मारक्या म्हशीगत बघत होती हे बघितलंस ना तू?" नाईक काका, काशाक्का आणि बहिणाताई आज आनंद सागरात पोहत होती जणू काही. त्यांच्या वैराण वाळवंट झालेल्या जीवनात आज फुलबाग बहरला होता. तासाभराने पंडित घरी आला आणि त्याने काशाक्काला कडकडून मिठी मारली. "आत कशाला आलास घाईनं? अक्काला कधी पाहिलं नसल्यागत. चल दारात उभा राहा. बहिणाताई दृष्ट काढणार आहे, मग आत ये." "माझी निदृष्ट?" पंडित खो खो हसू लागला. "अक्का, मी खडकावरला अंकुर आहे हे कळलंय ना तुला? कुंडीतल्या गुलाबांना आणि गुलछबूंना दृष्ट लागेल. मला दृष्टीनंच काय, पण कसल्याही तापानं करपायला व्हायचं नाही. अक्का ताईंच्या मायेचं कवच माझ्या भोवती आहे." "गाण्याप्रमाणे बोलायलाही शिकलाच वाटतं," बहिणाताई म्हणाली. "रात्री आपल्याकडे जेवायला या अशी आग्रहाची आमंत्रणे पंडितरावाने साभार नाकारली. कितीतरी दिवसात न मिळालेला अक्काताईंच्या हातचा गोड घास त्यांच्या पुढ्यात बसून आज तो जेवणार होता. पथाऱ्या पसरून सारी जणे आडवी झाली. पंडितरावांसाठी काकांच्या शेजारी अंथरूण घातले होते. पंडितराव अक्काताईंच्या मध्ये येऊन पडला. "अक्का, थोपट ना मला." "हो, आता कुक्कुबाळच की नाही," असे म्हणून अक्का थोपटायला मात्र लागल्या. "नुसतं थोपटू नको, तुझं ते हरे राम म्हण. इतकं गोड संगीत मी कधी ऐकलं नाही अक्का, म्हण ना." "अरे पण ताईनी काका काय म्हणतील?" "काही म्हणत नाही अक्का आम्ही. गवयाला भुरळ घालणारं गायन कसं असतं ते कळेल तरी आम्हाला." अक्कांचा नाईलाज झाला. "हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे. ह्या भजनातून अक्कांच्या अंतर्यामीचे वात्सल्य पाझरायला लागले. त्याने पावन झालेल्या आनंदमय आवरणात ते सुखात्मे आपापले देहभानही विसरून गेले होते.